श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना. आज गौराई मातेचं आगमन होणार होतं, तर छान असं म्हणजे पहिली थोडी सगळी डेकोरेशन वगैरे 2 दिवसापासून तर चालूच होतं. आणि खरंच गणपती बाप्पा जेव्हापासून बसले ना त्या दिवसापासून एवढी धावपळ भयानक चालू आहे. आणि देवाच्या कृपेने ते सगळं व्यवस्थित होतेही. आणि खरं ह्या गोष्टी खरंच देवच ताकद देतो या सगळ्या गोष्टी करायला. तर आता संध्याकाळपर्यंत म्हणजे साधारण 5 वाजेपर्यंत गौरी आगमन होतं. तर माझे दुपारची कामं सगळे मी पटापट आवरून घेतलेले होते. आणि गौराई मातेला म्हणजे आपल्याला पहिलं घरात घ्यायचं होतं दरवाजातून आतमध्ये. तर पंचपात्रीमध्ये म्हणजे मी वर्षभर एक डब्यात वगैरे न ठेवता पंचपात्रीमध्येच व्यवस्थित ठेवते. तर जे काही मुकुटे असतील किंवा मग काही अजून POPचे जे वस्तू असतात शोच्या, तर त्या सगळ्या मी एकाच डब्यात ठेवते. म्हणजे ते वर्षभर आपण त्याला हातही लावत नाही आणि परत काढायची वेळ पडत नाही. डायरेक्ट ह्या महालक्ष्म्यात तर त्या महालक्ष्म्यालाच मी काढत असते. तरी ते छान असे मुकुटे व्यवस्थित मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवलेले होते. तर एक जी मूर्ती होती तर ती एक तांदळाच्या ताटामध्ये ठेवायची होती आणि जी दुसरी होती तर ती आपल्याला गव्हाच्या याच्यामध्ये ठेवायची होती. तर अक्षुने जे 2 मूर्त्या दाखवल्या बघा, एक महादेवाची आणि एक दुसरी आहे ते छोटे छोटे पिल्लं आहेत. तर ते मी मेशोहून मागितलेले होते मागच्या वर्षी. तर साधारण मला ते 350 की 450 असे पडलेले होते आणि खूप सुंदर होते. तर मी बरंच म्हणजे सर्च केलं होतं मेशोवरती आणि मला फायनली त्या 4 वस्तू भेटल्या. खूप सुंदर आणि मला मुळात आवडलेल्या होत्या. तर मी इतर म्हणजे वर्षभर मी नाहीतर बाहेर ठेवत असते, परंतु मला महालक्ष्म्या पुढेच ठेवायच्या होत्या. म्हणून मग मी त्या व्यवस्थित जिथे महालक्ष्म्या पंचपात्रेत ठेवते त्याच्यातच मी ठेवून दिलेल्या. आणि जी महादेवाची मूर्ती दिसते तर त्याच्यावरती एक म्हणजे त्याच्याबरोबरच धूप येतं, तर ते धूप लावलं तर त्याच्यातून सगळा धूर असा खाली महादेवाच्या अंगावरती पडतो. असं एक शिवलिंग तयार होतं. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ते धूप मी मागच्या वर्षी वापरलेलं, परंतु ह्या वर्षी मला ते काही सापडलंच नाही. तर सापडलं तर बघेल म्हटलं, परंतु ते काही मला शेवटी सापडलंच नाही. तर मग इथे छान असं मी दोन्ही पण मूर्त्या देवघरातच ठेवलेल्या. कारण काय होतं की लहान मुलं घरात असले की इकडे तिकडे आपण वस्तू मूर्तीच्या बाबतीत निष्काळजीपणा मी शक्यतो करत नाही. आणि देवघरात कसं कुणी जात नाही आणि मुलं पण शक्यतो जात नाही. दरवाजा जरी बंद करून घेतला तर मग कोणी जाणार नाही. आणि एकदा सांगितलं तर मुलं समजून जातात, परंतु बेडरूममध्ये वगैरे कुठे ठेवलं असतं तर मग आपलंही लक्षात येत नाही पटकन आणि मुलंही धावपळीमध्ये इकडे तिकडे पळण्याची भीती राहते. म्हणून मग मी देवघरातच ठेवलेलं. आणि ह्यावर्षी मी छान म्हणजे बरीचशी खरेदी केलेली होती. तर मी हे गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरती झाकून आणायला आणलेले होते. तर मी ते 2 घेतलेले. म्हटलं आता आपल्याला नवरात्रीतही लागेल. परंतु ते काय झालं की माझं सहज क्लिक झालं की आता आपली गौराई येणार आहे. तर जेव्हा आपण डोक्यावरती ब्लाऊज पीस टाकतो तर हे ब्लाऊज पीस म्हणून पण खूप सुंदर दिसेल. तर ते माझ्या डोक्यात आलेलं आणि मी ते तसंच म्हणजे ठेवून दिलेलं. आणि गणपती बाप्पासाठी मी दुसरं वापरलेलं, परंतु एवढ्या छान सुंदर वाटत होतं ते. आणि खरंच ना, गौरी येणार त्या दिवशी त्यांचे चेहरे, आपलाही चेहरा तर खुलतोच, परंतु गौराई मातेचाही खूप सुंदर मुखवटे होते. आणि मला त्यांना बघितलं की एक प्रसन्न वाटतं आणि हसरा चेहरा. खरंच त्यांच्यासारखंही आपलं आयुष्य सुंदर निरोगी राहावं ही देवीच्या कृपा चरणी प्रार्थना म्हणावी. आणि मग छान इथे असे मुकुटे तयार करून ठेवले. आणि मला 2-3 जणींनी म्हणजे मुलींनी सांगून ठेवलं होतं की काकू ज्या दिवशी गौरी तुम्हाला घरात घ्यायची त्या दिवशी आम्हालाच बोलवा. कारण काय झालं होतं की मागच्या वर्षी मी बायकांना बोलवलेलं होतं आणि त्यातल्या त्यात एक जणीचा बड्डे हा म्हणजे ज्या दिवशी गौराई येते त्याच दिवशी तिचा हा वाढदिवस असतो. तर तिने मला सांगितलेलं होतं की काकू त्या दिवशी मलाच बोलवा. म्हटलं ठीक आहे, चला कदाचित देवीनेच आपल्याला सुचवलं असेल. तर मग मी इथे त्यांना यायच्या पहिलेच म्हणजे मी हळदी कुंकवाचे बोटे करून ठेवले होते. कारण काय होतं की आपण एकटीच असलं ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला ऐन वेळेला खूप धावपळ होते. तर आपण थोडी तयारी करून घ्यायची कधी पण. आणि मी शक्यतो ही करूनच घेते. आणि हळदी कुंकवाचे छान असे मी ठसे उमटून काढले होते हाताने. आणि मग नंतर
अक्षूजवळ छान अशी गणपतीची मूर्ती दिलेली आणि मग यातल्या दोघींजवळ छान अशा 2 ताटं दिलेले देवीचे. तर देवीचीच कृपा की त्या 5 जणी झालेल्या छान अशा. तर मग मी त्यांच्या सगळ्यांचे पाय पहिले धुतलेले पाण्याने. मग त्यांना हळद कुंकू अक्षदा सगळ्या गोष्टी म्हणजे जसं आपण एखादं कुमारिकेची पूजा करतो तशी मी त्या मुलींची छान अशी पूजा केली देवीच्या स्वरूपात आणि त्यांचंही छान औक्षण केलेलं. आणि औक्षण करायच्या पहिले भाभीला सांगितलं होतं की आपण जसं बाहेरून लहान बाळाला घेऊन येतो किंवा नवीन नवरी किंवा नवीन मुलगी जेव्हा लग्न करून पहिल्यांदा माहेरी येते किंवा मग सासरी जाते अशा वेळेस भाकर तुकडा आपण जसा ओवाळतो त्याप्रमाणे मी भाभीला सांगितलेलं की भाकर तुकडा ओवाळायला. आणि त्यानंतर मग मी त्यांचे छान असे पाय धुवून त्यांचं घरात आगमन केलेलं. आणि मग पहिलं सगळ्यांना मी त्यांना घरात घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्या ठिकाणी म्हणजे जसं आपण एक मुलगी जेव्हा माहेरी जाते ना तर तिला कशी उत्सुकता असते की घरात काय नवीन आणलं का माझ्या आईने किंवा घरात काही चेंजेस केला का की माझ्या वस्तू काही कुठे इकडे तिकडे ठेवल्या का. त्याप्रमाणेच मीही गौरीला सगळ्या घरात फिरवलं. जसं हॉलमध्ये किचनमध्ये तर ऑलरेडी एवढा पसारा होता कारण काय की उद्या महाप्रसादाची तयारी करायची होती आणि गौरी एकदा घरात बसली ना बाहेर जाता येत नाही. म्हणून मग मी सगळी तयारी ही पहिलीच करून ठेवलेली कारण एक बेडरूम ऑलरेडी पूर्ण मी खाली केलेला होता जेवढं काही साहित्य लागतं गाद्या वगैरे. तर मग मी त्या सगळ्या दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेला. त्यामुळे ऑलरेडी घरात एवढा खूप सारा पसारा होता. आणि तरी पण मी घरामध्ये गौराईला सगळीकडे जसं लहान मुलं फिरतं त्याप्रमाणे मी त्या तिघी चौघींनाही सांगितलं की तुम्ही पहिलं हॉल किचन बेडरूम देवघर सगळ्या ठिकाणी जा आणि गौराईला माझं आपलं घर दाखवा की कुठे काही चेंजेस मागच्या वर्षी जसं होतं तसंच आहे की अजूनही माझ्याकडून म्हणजे काही चेंजेस झाले असेल तर ते तुमच्या लक्षात येतील असं मी माझ्या मनोमनीच कदाचित ठरवलं. आणि ते गौराईला छान असं घरातलं दर्शन करवलेलं घरामध्ये सगळीकडे फिरवलेलं. तर अक्षू पुढे चालत होती आणि त्यांच्या मागे छान अशा त्या चौघीजणी चालत होत्या. तर अक्षूला काय झालं की तिच्या हातात जर गणपती नसता दिला तर मग तिला रागवलेलं असतं. आणि मग लहान बाळांचं कसं राहतं की मलाही सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. म्हणून मग मी तिला ते गणपती बाप्पाची मूर्ती दिलेली आणि सिद्धीला म्हटलं तू तिच्या मागे चल. तर म्हणजे ती व्यवस्थित ते पकडू शकेल. नाही तर मुलं काय करतात की लगेच कंटाळा येतो आणि आला मूड तर ठीक नाही तर मग त्यांच्या मनचा आहे कायदा असतो. तर त्यासाठी मग सिद्धीला मी तिच्या सपोर्ट म्हणून ठेवलेलं. तर मग इथे मी बेडरूममध्ये आणलेलं. तर बेडरूममध्येही म्हणजे अर्धं सामान झालेलं होतं बऱ्यापैकी तयारी. तर पहिलं बेडरूममध्ये नेलेलं गौराईच्या किचनमध्ये नेलेलं आणि मग नंतर हळूहळू सगळीकडे मी छान असं फिरून आणलेलं. हळूहळू त्यांना येऊ दे ना दादा त्यांना हळूहळू टू एक्स्ट्रास आधी तू इकडे तू असं पकड हे सिद्धी पकड. आता देवघरात ठेवा. पहिला आता प्रांजलला जाऊ दे. प्रांजल हळूच घे आणि खाली ठेव. एकच जण जा आणि खाली ठेवा. हा ठेव खाली. तुझ्याकडे तोंड करू ना. गणपती दे आता. धन्यवाद.
गौरी घरात घेतल्याच्या नंतर मग दोघीजणी होत्या, दोघीजणी थांबलेल्या. तर त्या बोलल्या काकू मदत करू का? तर म्हटलं एक काम करा की तुम्ही ना गौरीला छान अशी साडी घालवा. तर डायमंडच्या साड्या होत्या आणि डोला साडी आहे ही. तर खरं तर मला पण नव्हतं माहिती की दुकानदाराने मला सांगितलं की डोला साडी. म्हटलं मला आवडली तर मग आईनेच खरं मला घेऊन दिलेल्या ह्या साड्या. आणि तर डायमंडची साडी होती म्हणून मग मी त्यांना म्हटलं आपण उलटा पदर घेऊया तर छान वाटेल. तर या अगोदर पण म्हणजे मी डायमंडच्या साड्या घातलेल्या, तर तेव्हाही मी उलटा पदर घेतलेला. काठापदराची साडी असेल तर मग जे नॉर्मल आपण साडी घालतो त्याप्रमाणे साडी घातली तरी छान वाटते. तर थोडी अजून छान उठून दिसेल आणि काहीतरी वेगळं म्हणून मग मी ह्यावेळेस उलटा पदर घेतलेला. आणि साडी एवढी चमकत होती ना, तर तुम्हाला म्हणजे सगळी तयारी मी केलेली, ते मांड केलेली होती. तर मी तुम्हाला दाखवते. तर जेव्हा मी मांडणी वगैरे केली, त्यांना हळद कुंकू अक्षता लावलेल्या. तर सर्वात पहिले मी गौरीला चहा ठेवलेला. कारण काय होतं की आपण जसं मला 5 वाजले की चहा लागतो आणि कुणीही अतिथी आलं की पहिलं चहा पाणी हा झालाच पाहिजे. तर त्यानंतर पहिल्या गौराईला चहा पाणी केला आणि त्यानंतर मग आजच्या पहिल्या दिवशी तर भाजी पोळीचाच नैवेद्य असतो. आणि संध्याकाळी मला साधारण 11 वाजलेले होते. तर मला उद्याची तयारी करून ठेवायची होती की भाजी आपली थोडीफार लसूण, अद्रक, खोबरं किंवा शेंगदाणे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून मग मी काय केलं होतं की रात्री वेळ होता मला, तर मी खोबरं होतं तर खोबरं खिसून ठेवूया म्हटलं. कारण मटकीची भाजी बनवायची होती तर त्याला खोबरं पाहिजे होतं. आणि मावशींना मी सांगितलेलं होतं की मला एवढ्या लोकांचं जेवण बनवायचं, तर मला अंदाज नाही ना, म्हणजे एकाला एक जण जोडी असलं ना तर बरं पडतं. कारण एकटीचा अंदाज आणि दोघीच्या अंदाजात खूप फरक पडतो. आणि खरं ना तर आपण ह्या अगोदर म्हणजे केलं थोडंफार, पण एवढं पण करण्याची सवय नाही. आणि एखाद्या व्यक्तीने जर केलेलं असेल आणि दुसऱ्यांना कधी पण खूप मोठं काही करायचं असेल ना, तर नक्कीच दुसऱ्यांचा सल्ला घ्यावा. तर मी इथे म्हणजे काकूंनी मला सांगितलं होतं की एवढ्या गोष्टी तू करून ठेव. तर मग म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी घाई नको. आणि आपल्याला सकाळी पुरणाचाही स्वयंपाक करायचा होता. कारण काय की देवीला पहिला पुरणाचा स्वयंपाक राहतो आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तर आजची ही धावपळ मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. गौरीचं छान असं आगमन झालेलं आहे. तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल. तर महाप्रसाद कसा बनवला तेही मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पुढे नाही माहिती. 6, 7, 8, 10 गणपती सबसे भोला. हो, गणपती बाप्पा की जय हो. उंदीर मामा की जय हो. गौरी माता की जय हो. गौरीचे मुलांकी जय हो.